बातमीची प्रभाव पाडे। नमस्कार, युवा राज्याच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतील लाभार्थ्यांची रेल्वे नांदेड येथून रवाना। 8 मार्च रोजी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून नांदेड येथून अयोध्या धाम येथे जाण्यासाठी पहिली रेल्वे शनिवारी 8 मार्चला सकाळी 11 वाजता 800 भाविकांना घेऊन रवाना झाली आहे। या रेल्वेला लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत व ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबियाच्या उपस्थितीत आज रवाना करण्यात आले। या रेल्वेला राज्याचे इतर मागास, बहुजन कल्याण, दुग्ध विकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या। तर रेल्वे स्थानकावर बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, खासदार डॉक्टर अजित गोपछडे, आमदार आनंद पाटील बोंडारकर, आमदार बाबुराव पाटील कोहळीकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांची उपस्थिती होती। राज्यातील नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसंच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक ते जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना 14 जुलै 2024 रोजी शासनाच्या निर्णयान्वये कार्यान्वित करण्यात आली। बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, खासदार अजित गोपछडे, आमदार बोंडारकर पाटील, आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबियांची उपस्थिती होती। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या अंतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून ही योजना निघालेली होती। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा या सर्वांनी मिळून या योजनेला पाठिंबा दिला होता आणि आज नांदेड इथून 800 यात्रेकरूंची पूर्ण टीम घेऊन इथलेच आमचे धडाडीचे समाज कल्याण अधिकारी माननीय मिनगिरे साहेब आणि समाज कल्याणचे सर्व लोक आज निघालेले आहेत। मनापासून सर्व यात्रेकरूंना शुभेच्छा देतो। आयुष्यात जन्माला आल्यानंतर काशी बघितली पाहिजे, अयोध्येला गेलं पाहिजे आणि प्रभू रामचंद्र आमचं हे दैवत आहे। या दैवताचं मंदिर झालेलं आहे आणि या उतरत्या वयामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा जो निर्णय घेतलेला होता या निर्णयामुळे या सर्वांना आज अयोध्या असेल, काशी असेल, इथं सर्वत्र जायला मिळत आहे। मी विशेषतः समाज कल्याण विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगली त्यांनी व्यवस्था केलेली आहे। डॉक्टरांची टीम त्यांच्याबरोबर आलेली आहे। यात्रेकरूचं प्रत्येकाचा हार घालून तुळशीच्या माळा देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। प्रत्येकाला आयडेंटिटी कार्ड देण्यात आलेले आहेत आणि आल्याबरोबर इथं नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर एक चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन या समाज कल्याण विभागाचे मिनगिरे साहेब आणि त्यांच्या सर्व टीमने केलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं मुलं आपल्या आई वडिलांची काळजी घेतात त्या पद्धतीनं सर्व यात्रेकरूंची काळजी घ्या असं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आवर्जून सांगितलेलं होतं। तशा प्रकारची काळजी घेताना शासकीय सर्व अधिकारी घेत आहेत। खरं म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांबद्दल कधीच चांगलं बोलल्या जात नाही, परंतु हे चांगलं काम करतायत तर त्याच्याविषयी चांगलं बोललं पाहिजे, त्यांची तारीफ केली पाहिजे। आपण बघतो की घरामध्ये एखादा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये थोडंसं उन्हं होतं, तर आपल्यालाही विनंती यात्रेकरूंना की आपणही सगळे लोक आपल्या काळजीसाठी आहेत, तर तेव्हा आपण सगळेजण एकमेकांच्या हातात हात घालून यात्रा करू आणि आनंदानं ही काशी असेल, अयोध्या असेल, हे सगळे तीर्थक्षेत्र करू। सर्वांना मनापासून प्रवासासाठी शुभेच्छा। जय प्रभू रामचंद्र की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। नमस्कार, मी शिवानंद मिनगिरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड। आज 8 मार्च रोजी 11 वाजता अयोध्येसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील जवळपास 800 ज्येष्ठ नागरिक या 11 वाजताच्या अयोध्येच्या स्पेशल ट्रेनमध्ये निघणार आहेत। या ट्रेनमध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांना जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था आणि त्या ठिकाणी अयोध्येला गेल्याच्या नंतर श्रीरामाच्या दर्शनाची व्यवस्था, ही सर्व व्यवस्था शासनाकडून करण्यात येत आहे। सर्व ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी आमच्या कार्यालयातील जवळपास 15 केअरटेकर त्यांच्यासोबत जात आहेत। तसेच डॉक्टरांची एक टीमही त्यांच्यासोबत आहे। अशा सर्व व्यवस्था या ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात आलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांचं श्रीरामाचं दर्शन, त्यांचं जो म्हणजे दर्शनासाठी जी अपेक्षा आहे ते सर्व त्यांची पूर्ण व्हावी आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांना कुठलीही अडचण येऊ नये, या सर्व गोष्टीची जबाबदारी समाज कल्याणच्या वतीने घेण्यात येत आहे। या 11 वाजताच्या ट्रेनला माननीय पालकमंत्री अतुलजी सावे साहेब, तसेच माननीय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब, तसेच सन्माननीय सर्व मंत्री महोदय आणि नांदेड जिल्ह्यातील खासदार महोदय
आमदार महोदय सर्वजण उपस्थित राहून या ट्रेनला झेंडी दाखवणार आहेत, सर्वांना यात्रेकरूंना शुभेच्छा देणार आहेत. तरी मी माझ्या समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने माननीय आयुक्त महोदय, माननीय उपायुक्त महोदय या सर्वांच्या वतीने या सर्व यात्रेकरूंना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझं नाव तुकाराम किशन सोंडाबे, माझी पत्नी शशिकला तुकाराम सोंडाबे, मुक्काम पोस्ट जवळगाव, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड. मी जवळगाव येथील रहिवासी असून आम्ही अयोध्येला जात आहोत. शासनातर्फे आमची पूर्ण व्यवस्था आहे. नाश्ता पाणी राहण्याची जेवण्याची पूर्ण व्यवस्था शासनातर्फे झालेली आहे. आम्ही रामलल्लाच्या दर्शनासाठी खूप आतुरतेने वाट पाहत होतो, पण आता शासनामार्फत आमची जाण्याची आणि देवदर्शनाची पूर्ण व्यवस्था झाली आहे. त्याबद्दल आम्ही समाज कल्याण आणि महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याचे आम्ही हार्दिक आभार करतो.